नमस्कार, मी नित्यानंद बिसे, हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत महंत डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज आहेत. युवांमध्ये सध्या एक वेगळाच विचार पेरला जात आहे. तो विचार असा आहे की ही जात ती जात, हा या जातीचा मुलगा, तो या जातीचा मुलगा, जातीपातीचं राजकारण मुलांपर्यंत पोहोचलं आहे. राजकीय लोकांनी हे पेरलेलं आहे का? राजकीय लोकांनी हा कटकारस्थान रचलेला आहे का? मतांच्या राजकारणासाठी हे सुरू आहे का, की काय आहे? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. महाराज, तुमचं काय मत आहे? हे समाजामध्ये असं काय घडलंय? महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणवला जात होता. या महाराष्ट्रामध्ये असं जातीपातीचं राजकारण आहे आणि ते खालपर्यंत, तरुणांपर्यंत, मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे. तुमचं काय निरीक्षण आहे महाराज, आणि काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? अगदी बरोबर. खूप गंभीर आणि गहन विषय आहे. हजारो वर्षापासून मुघलांचं ज्या वेळेस हिंदुस्थानावरती आक्रमण होत गेली, त्यांचं राज्य झालं, तेव्हापासून हे जातीपातीचं राजकारण सुरू झालं. कारण की त्याच्या अगोदर तुम्ही बघा, कोणत्याही देवतेला जात नाहीये, कोणत्याही देवतेला आडनाव नाहीये. आडनाव, जात हे मुघल काळापासून आलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात इंग्रजांची भर पडली. इंग्रजांनी तर तोडा फोडा राज करा, हेच त्यांचं ब्रीद वाक्य होतं आणि सूत्र होतं. की तोडाफोडा म्हणजे काय, तर एकमेकांचे भांडण हे जातीपातींमध्ये लावून द्या, की तू श्रेष्ठ, तू कनिष्ठ, तू उच्च, तू नीच, वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर काँग्रेसने तर हद्द पार केली, की एवढं मोठं संविधान असून सुद्धा जातपात समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण राजेशाही नाकारली, लोकशाही स्वीकारली. पण उलट झालं, ते राज्यकर्त्यांमुळे उलट झालं. काँग्रेसचं हे महापाप आहे. कारण की ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला 1947 साली, त्यावेळेस भारतामध्ये एक 1600 का 1800 जाती रजिस्टर्ड होत्या. आणि आज 2024 साली 6500च्या वर जाती आज रजिस्टर्ड आहे भारत सरकारकडे. मग जाती वाढल्या का कमी झाल्या? आणि लोकशाही आपण का स्वीकारली? राजेशाही मान्य नव्हती, जातपात मान्य नव्हती, म्हणून आपण लोकशाही स्वीकारली. समविधान म्हणजे काय? संविधान. समविधान इति संविधान. समानता आपण स्वीकारली. समानता आहे कुठे? सगळ्यात मोठा घोर अपमान आहे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा. आणि हे पाप मी सांगतोय काँग्रेसचं पाप आहे. हा झाला राजकीय विषय. आता मी तरुणांना आणि आपल्या सर्व हिंदुस्थानातील बांधवांना, भगिनींना, मातांना आणि सर्व नागरिकांना मी एक संदेश देऊ इच्छितो धर्मगुरू या नात्याने. तो म्हणजे की धर्मशास्त्रामध्ये कोठेही जात पात नाही किंवा वर्ण सुद्धा जन्माला मिळतो असा सुद्धा उल्लेख नाही. आता गोवा येथे वैश्विक हिंदू अधिवेशन सुरू आहे. विविध प्रांतातून, विविध देशभरातून हिंदुत्वादी संघटना एकत्र येत आहेत. हिंदू राष्ट्र स्थापन करणे हा या मागचा उद्देश आहे. महाराज, हिंदू राष्ट्र तुमच्या दृष्टिक्षेपात कुठपर्यंत आलेला आहे? खरं सांगू का, भारत हे हिंदू राष्ट्र होतं आहे आणि अनादी कालापर्यंत हे हिंदू राष्ट्र राहणार आहे. फक्त ते स्वीकारण्याची गरज आहे. हनुमंता हे 14 विद्यांनी पारंगत होते, पण ते त्यांची विद्या विसरले होते इंद्राच्या वज्राच्या प्रभावामुळे. मग त्यांना त्यांची विद्या जेव्हा आठवण करून दिली, तेव्हा ते परत सगळं जागृत झालं आणि त्यांनी समुद्रोल्लंघन करून श्रीलंकेत प्रवेश केला. तसंच काही आज आपल्या सर्व सनातनी हिंदू बांधवांचं झालेलं आहे, की हे हिंदू राष्ट्र आहेच, फक्त ते आपण विसरून गेलेलो आहोत. ती जागृती करून देण्याचं कार्य आज आपण करत आहोत असं मला वाटतं. आणि स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. ती म्हणजे एक सिंहाचं पिल्लू लहानपणी त्याच्या कळपातून हरवून मेंढ्यांच्या कळपात शिरलं आणि लहानपणापासून तिथेच ते मेंढ्यांमध्ये मोठं झालं. आणि एक दिवस त्या मेंढ्या रानामध्ये जेव्हा चरायला गेल्या
त्यांच्याबरोबर हे सिंहाचं पिल्लू पण चरायला गेलं. आणि तिथे समोरून एक खरा सिंह आला डरकाळी फोडत, आणि सगळ्या मेंढ्या पळून गेल्या सिंह आला म्हणून. हे सिंहाचं पिल्लू सुद्धा पळून गेलं. त्या मोठ्या सिंहाला आश्चर्य वाटलं. मेंढ्या पळायला ठीक आहे म्हणे, पण हे सिंहाचं पिल्लू माझं असून सुद्धा हे का पळालं? म्हणून त्याने त्या सिंहाच्या पिल्लाला पकडलं. सिंहाने त्याच्या पिल्लाला पकडलं की अरे तू का पळतोय? मेंढ्या पळायला ठीक आहे, तू का पळतोय? तो म्हणतो नाही नाही, तुम्ही मला माराल, तुम्ही मला खाल, मी मेंढी आहे. तो म्हणतो अरे नाही, तू सिंह आहे. तो म्हणतो नाही नाही, मी मेंढी आहे. तो म्हणतो अरे नाही, तू सिंह आहे. त्याला उचलून तो तलावाकडे नेतो आणि म्हणतो बघ प्रतिबिंब, तू आणि मी सारखाच आहे. तू मेंढी नाहीये, तू सिंह आहेस. तू मेंढी नाहीये, तू सिंह आहेस. ही जागृती आज हिंदूंना करून द्यायची आहे की तुम्ही मेंढी नाही आहात, तुम्ही सर्व सिंह आहात. आणि भारत हे हिंदू राष्ट्र होतं, हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र राहणार आहे.